असं वाटतं ना आपल्याला कधी कधी की आपण सगळे एका शर्यतीत धावतोय. चांगले मार्क मिळवायचे, मग चांगली नोकरी, मग प्रमोशन, मग मोठं घर, मोठी गाडी. ही लिस्ट काही संपतच नाही. पण हे सगळं मिळून खरं सुख मिळतं का? आज आपण याच प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत. पैसा आणि प्रसिद्धीच्याही पलीकडे जाऊन एका खऱ्या, आनंदी आणि यशस्वी आयुष्याचं रहस्य काय आहे ते समजून घेऊया. चला तर मग सुरू करूया. पण एक मिनिट थांबा. पुढे जाण्याआधी स्वतःलाच एक प्रश्न विचारूया. आपल्यासाठी यश म्हणजे नक्की काय? महिन्याच्या शेवटी अकाउंटमध्ये येणारा एक मोठा आकडा, सोशल मीडियावरचे लाईक्स आणि कमेंट्स, की मग पावसात खिडकीत बसून गरमागरम चहाचा कप हातात घेऊन कसलीही चिंता न करता शांतपणे बसू शकणं? प्रत्येकासाठी यशाची व्याख्या वेगळी असते, नाही का? आपल्या डोक्यात लहानपणापासून एक गोष्ट फिट बसवली आहे. यशस्वी माणूस म्हणजे महागडी गाडी, मोठा बंगला आणि बँकेत करोडो रुपये. पण गंमत अशी आहे की या सगळ्या गोष्टी म्हणजे यशाचं फक्त डेकोरेशन आहे, खरं यश नाही. खरी श्रीमंती ही दाखवण्याची गोष्ट नाहीये, ती आतून अनुभवण्याची एक भावना आहे. मग ही खरी श्रीमंती आहे तरी काय, जी दिसत नाही पण सगळ्यात जास्त महत्वाची आहे? चला यावरच बोलूया. खरी श्रीमंती म्हणजे तुमच्या वेळेवर तुमचं पूर्ण नियंत्रण असणं. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर आज काय करायचं या प्रश्नाचं उत्तर तुमचं मन देतं, तुमचं कॅलेंडर किंवा तुमचा बॉस नाही. आज सकाळी उठून कामावर जायचंच नाहीये तर एखाद्या मित्रासोबत निवांत गप्पा मारायच्यात, किंवा आज फक्त पुस्तक वाचत बसायचंय. आपल्या माणसांसोबत आपल्याला हवं तेव्हा हवं ते करता येणं, कोणत्याही आर्थिक जबरदस्तीशिवाय. हे जे स्वातंत्र्य आहे ना, हीच खरी श्रीमंती आहे. बरं, मग हे स्वातंत्र्य मिळवायचं कसं? यासाठी ना 2 जादूच्या काड्या आहेत आपल्याकडे. त्यातली पहिली आणि सगळ्यात शक्तिशाली गोष्ट म्हणजे चक्रवाढीचे जादू, म्हणजेच द मॅजिक ऑफ कंपाऊंडिंग. आता चक्रवाढ म्हणजे काय? घाबरू नका, हे काही गणिताचं लेक्चर नाहीये. हे अगदी आपल्या कोकणातल्या आंब्याच्या झाडासारखं आहे. विचार करा, आज आपण एक लहानसं आंब्याचं रोप लावलं, रोज त्याला थोडं पाणी घातलं. सुरुवातीला काहीच फरक दिसणार नाही, महिनाभरानंतरही ते रोप तसंच दिसेल. पण आपण संयम ठेवून आपलं काम करत राहिलो आणि मग काही वर्षांनी काय होईल? त्या लहानशा रोपट्याचा एक महाकाय वृक्ष तयार होतो, जो पुढच्या कित्येक पिढ्यांना गोड आंबे देतो. हीच आहे चक्रवाढीची जादू. रोज वाचलेली 10 पानं, रोज वाचवलेले 100 रुपये किंवा रोज केलेला व्यायामाचा सराव सुरुवातीला खूप छोटा वाटतो, पण वेळेसोबत त्याचे परिणाम अक्षरशः अविश्वसनीय असतात. पण इथेच तर आपण मोठी चूक करतो. आपण काय करतो? तात्पुरत्या फायद्यासाठी ही साखळी तोडून टाकतो. शेअर मार्केट थोडं वर गेलं की लगेच विकून टाकतो आणि मग तोच शेअर 5 वर्षांनी कुठे जातो ते फक्त बघत बसतो. 20% जास्त पगारासाठी नोकरी बदलतो, पण मागच्या कंपनीत 5 वर्षात कमवलेला विश्वास आणि ओळख सगळं गमावून बसतो. आपण त्या आंब्याच्या झाडाला फळं येण्याआधीच तोडून टाकतो, नाही का? लक्षात ठेवा, संयम, ही साखळी तुटू देऊ नका. आता येऊया दुसऱ्या जादुई गोष्टीकडे. ही एक अशी ताकद आहे जी पैशाने विकत घेता येत नाही, पण ती तुम्हाला पैशापेक्षा खूप जास्त काहीतरी कमावून देते. आणि ती ताकद आहे विश्वास. स्क्रीनवरचा हा आकडा बघा, 150. काय वाटतंय, काय असेल हे? नाही, ही काही कंपनीची उलाढाल नाही. ही आहेत वर्ष. टाटा समूहाने विश्वास जपण्यासाठी दिलेली 150हून अधिक वर्ष. त्यांनी फक्त उत्पादनं नाही विकली, तर विश्वास विकला. आम्ही तुमच्या सोबत आहोत हे वचन त्यांनी प्रत्येक निर्णयातून, प्रत्येक संकटातून पाळलं आहे. आणि म्हणूनच आज टाटा हे फक्त एक नाव नाही, तर एक विश्वास बनला आहे. विश्वास हा काही इन्स्टंट नूडल्ससारखा 2 मिनिटात तयार होत नाही. तो रोजच्या छोट्या छोट्या प्रामाणिक निर्णयांमधून, दिलेल्या शब्दाला जागण्यातून हळूहळू तयार होतो. जसं चक्रवाढ तुमचे पैसे वाढवते, तसाच विश्वास तुमच्या संधी आणि नाती वाढवतो. आठवून बघा, तुमच्या जवळच्या किराणा दुकानाच्या मालकाने कमावलेला विश्वास, तो तुम्हाला कधी खराब माल देणार नाही, ही खात्री असते. हीच तर आहे ती ताकद. यशस्वी लोक फक्त आजचा विचार करत नाहीत, ते नेहमी विचार करतात की यामुळे पुढे काय होईल. याला सेकंड लेव्हल थिंकिंग म्हणतात. चला एक आपल्या अगदी जवळचं उदाहरण पाहूया. आठवतंय का काही वर्षांपूर्वी वडापाव खाल्ल्यावर किंवा रिक्षातून उतरल्यावर सुट्टे पैसे शोधायला लागायचे? तेव्हा कोणीतरी विचार केला असेल, काय होईल जर पैसे देण्यासाठी पाकिटच लागलं नाही तर? फक्त फोननीच देता आले तर? हा होता पहिला विचार. मग आला पुढचा विचार, जर फोननेच सगळे व्यवहार होणार असतील तर लोकांना खिशात रोख रक्कम ठेवायची गरजच काय पडेल? हा होता दुसरा विचार. आणि मग तिसरा निर्णायक विचार, जर लोक कॅशच वापरणार नसतील
तर मग जागोजागी असलेल्या ATM मशीनचा व्यवसायाचं काय होईल? पाहिलं, एका साध्या कल्पनेतून पुढे काय हा विचार करत गेल्यावर भविष्यातलं किती मोठं चित्र स्पष्ट दिसतं. आज आपण जे UPI वापरतो ना, ते याच दूरदृष्टीचं एक उत्तम उदाहरण आहे. ठीक आहे, तर आता आपल्याकडे चक्रवाढ आणि विश्वास ही 2 जबरदस्त हत्यार आहेत. पण नुसती गाडी असून भागत नाही ना, ती चालवणारा ड्रायव्हर पण तितकाच महत्वाचा असतो. आणि तो ड्रायव्हर म्हणजे आपलं माइंडसेट, आपली मानसिकता. यशस्वी आयुष्यासाठी 3 मानसिक बदल खूप महत्वाचे आहेत. पहिलं, प्रत्येक गोष्टीची शक्यता समजून घ्या. म्हणजे कसं, पुण्यात ट्रॅफिकमुळे वेळेवर पोहोचण्याची शक्यता कमी आहे हे समजून घरातून लवकर निघणं. दुसरं, अनिश्चितता स्वीकारा. आयुष्य हे मुंबईच्या पावसासारखं आहे. तो कधी येईल सांगता येत नाही, पण आपण छत्री सोबत ठेवू शकतो. आणि तिसरं, असुरक्षिततेची भावना. ती प्रत्येकात असते. तिला दाबण्याऐवजी योग्य कामासाठी वापरा. या 2 मानसिकतेमधला फरक बघा. जेव्हा एखादं अवघड काम समोर येतं तेव्हा जुनी मानसिकता म्हणते हे अशक्य आहे. पण नवी मानसिकता काय म्हणते? मला हे कसं करायचं हे अजून माहीत नाही. पाहिलं, फक्त एका अजून या शब्दाने किती मोठा फरक पडतो. मी फेल होईन या विचाराऐवजी यातून काहीतरी नवीन शिकायला मिळेल हा विचार करून बघा. हाच तो ग्रोथ माइंडसेट आहे. आता एक खूपच भारी गोष्ट सांगते. जेव्हा आपण एखाद्या मुलाखतीला जातो किंवा स्टेजवर बोलायला जातो तेव्हा हृदयाची धडधड वाढते, हाताला घाम येतो, बरोबर? आपल्याला भीती वाटते. पण जेव्हा आपली आवडती टीम मॅच जिंकण्याच्या जवळ असते तेव्हाही अगदी हेच होतं. शरीरासाठी दोन्ही भावना सारख्याच आहेत. फरक फक्त आपण आपल्या मेंदूला काय सांगतो यात आहे. पुढच्या वेळी जेव्हा असं होईल तेव्हा स्वतःला सांगा, मी घाबरलो नाहीये, मी एक्सायटेड आहे. आणि सगळ्यात शेवटी एक गोष्ट कायम लक्षात ठेवा. आपण दिवसभर स्वतःच्या मनात स्वतःशी काय बोलतो, आपण स्वतःला जी गोष्ट सांगतो तीच आपली खरी कहाणी बनते. आपलं आयुष्य बाहेरच्या परिस्थितीवर नाही तर आपल्या आतल्या आवाजावर अवलंबून असतं. म्हणून स्वतःला नेहमी एक चांगली प्रेरणादायी गोष्ट सांगा. तर मग एवढ्या सगळ्या गप्पांनंतर आता वेळ आहे एका छोट्याशा बदलाची. अशी कोणती एक छोटी सवय आहे जी आपण आत्तापासून सुरू करू शकतो? रोज फक्त 10 मिनिटं चालणं असेल, रोज 50 रुपये बाजूला ठेवणं असेल, किंवा रोज रात्री झोपण्यापूर्वी एका चांगल्या गोष्टीबद्दल आभार मानणं असेल. कोणतीही एक छोटी सवय जी चक्रवाढीच्या जादूने आपलं भविष्य बदलेल. नक्की विचार करा आणि आजच सुरुवात करा. आजची ही आपली चर्चा जर तुम्हाला आवडली असेल, तुमच्या मनाला कुठेतरी स्पर्श करून गेली असेल, तर ह्या प्रयत्नांना एक लाईक नक्की करा. आपल्या मित्रमैत्रिणी आणि कुटुंबासोबत शेअर करा, कारण चांगल्या गोष्टी वाटल्याने वाढतात. आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण असेच अनेक रंजक आणि आयुष्य बदलणारे विचार घेऊन आम्ही लवकरच परत येऊ. तोपर्यंत शिकत रहा आणि आनंदी रहा. धन्यवाद.